जगदीश आणि सूरज डावाची सुरुवात करण्याकरता आघाडीचे दोन फलंदाज आपण बघतोय मोहो किंग संघाचे. तर गोलंदाजीच्या मार्सवर षटक क्रमांक पहिले घेऊन येतोय गोलंदाज. अतिशय सुंदर चेंडू. असा टप्पा पडल्यानंतर काहीसा स्विंग होणारा चेंडू यष्टीरक्षकांच्या हातामध्ये विसावला जातोय. कुठल्याही प्रकारचा या चेंडूवर खेळण्याचा प्रयत्न केला गेला नाही आणि निर्धाव चेंडू येतोय. निलेश बागुल, सिन्नर एक्सप्रेस निलेश बागुल या ठिकाणी. हो हो, एक चांगला सन्मान दिला जातोय. निलेश, तुझा पहिला चेंडू चांगला होता, या चेंडूला मात्र सन्मान दिला जातो. डिफेन्सिव्ह क्रिकेट आपण या ठिकाणी निश्चित बघतोय. एक चांगलं या ठिकाणी आपल्या संघाला डावाला जर आकार द्यायचा असेल तर या खेळपट्टीवर जगदीश सारख्या फलंदाजाला खेळपट्टीचा ताबा मात्र घ्यावा लागेल आणि आपल्या संघाला एक चांगल्या प्रकारचं धावांचं आव्हान टार्गेट उभं करावं. या दरम्यान काहीसा बॉडी टच झालेला असावा बहुधा पंचांचा. कुठलाही निर्णय मात्र काहीसा अपील एक उत्साह ज्यादा विश्वास कमी असतो ह्या अपीलमध्ये असं दिसून येतोय. पंच मात्र कुठल्याही प्रकारचा निर्णय आणि तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी मागितली जाते. अतिशय स्लो मोशन मध्ये तिसऱ्या पंचांचा निर्णय काय तो ते पाहण्यासारखं असेल. नॉट आउट आणि त्या ठिकाणी तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय नॉट आउटचा. एक चांगल्या गोलंदाजीचा नमुना या ठिकाणी निलेश बागुल याच्याकडून आपण पाहतोय. छत्रपती सुपर जायंट्स संघाचे कर्णधार यांनी निलेशवर टाकलेला विश्वास आणि त्या विश्वासाला सार्थक ठरवतो. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजीचा नमुना निलेश बागुल याच्याकडून आपण पाहतोय. शेवटचा सामना दिवसभरातील या दरम्यान 38 सर्कलच्या आतमध्ये चेंडू तटावला गेला तोपर्यंत वेळ होती आणि एक धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. एका धावांची मात्र संघाचं खातं या ठिकाणी खोललं जाते. 4 चेंडू आणि 1 धाव सामन्याचं समीकरण. निलेश बागुल पुन्हा एकदा खेळपट्टीवर तयार. या दरम्यान कव्हर क्षेत्रामध्ये खेळलेला फटका आपण या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण होताना पाहतोय. 1 धावावर समाधान मानावं लागेल. धावसंख्या 2 जाऊन पोहोचते. पहिले षटक क्रमांक निलेश बागुल याचं सुरू असताना जो गोलंदाजीचं जो अंकुश आपण ज्या पद्धतीने म्हणजे सामन्यावर गोलंदाजाने आतापर्यंत काहीशी अडकाव करणारी गोलंदाजी निलेश याच्याकडून बघितली. एका कव्हर पॉइंटचा टॅप केला चेंडू होता आणि ह्या दरम्यान थोडा मिस फील्ड पण हरकत नाही. शेवटचा जो स्क्वेअरच्या दिशेने खेळाडू होता त्यानं मात्र कव्हर करून चेंडूला अडवलं गेलं. षटक क्रमांक ह्या ठिकाणी संपतंय. 1 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली असेल अवघ्या 3 धावा. 8 षटकांचा होणारा सामना. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होणे ही पहा. ओहो
ओहोर संपली. सरस्वती होमिओ केअर क्लिनिक सिन्नर माननीय डॉक्टर वैष्णवी सतीश नेहे यांकडून ओहोर संपली. या ठिकाणी एकूण 14 संघांनी ह्या स्पर्धेमध्ये भाग घेतलाय. त्यामध्ये गुळवंच नाईट रायडर्स असेल, मळद सुपर किंग्स, गणित गुरु निमगाव, मो किंग्स, सुपर जायंट छत्रपती, सिन्नर टायटन्स असेल, कुंदेवाडी लॉयन्स असेल, सिन्नर रॉयल्स असेल, सोनांबे चार्जर्स असेल, शिवडे डेअर डेव्हल्स असेल, वडांगळी सनरायझर्स, त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स, एकूण अशा 14 संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. आणि ऑनर्स या ठिकाणी जी लिलाव प्रक्रिया झाली त्या लिलाव प्रक्रियेमध्ये आपण जे ऑक्शन प्रक्रियेवर आलेले खेळाडू आयकॉन असतील, आयडॉल असतील, त्यांचा खेळ मात्र ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चित शॉर्ट पिच चेंडू होता. ह्या ठिकाणी योग्य दिशा देण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ शकला नाही. कुठेतरी अंगाला लागून मात्र चेंडू थर्डमॅन क्षेत्रात जातोय, हे मात्र क्षेत्ररक्षण होतोय. एक धाव ह्या ठिकाणी पूर्ण केली जाते. धावा संख्या दुसऱ्या षटकामध्ये एवढी पोहोचली जाते, मात्र 4 धावा. या अगोदरच्या सामन्यात विकास घोटेकर एक अतिशय चांगली तंत्रशुद्ध फलंदाजीच्या जीवावर सामना जिंकला. त्यामध्ये एक चांगले फटकेबाजी विकास घोटेकर याची पाहायला मिळेल. या दरम्यान काहीसा फटका 30 यार्ड सर्कलच्या क्षेत्ररक्षण. यावेळेस मात्र फलंदाज ह्या ठिकाणी बाद होता होता वाचतोय. एक चांगला हिट जर स्टंपवर जाऊन ह्या ठिकाणी आदळला तर निश्चितच पहिल्या विकेटचं पतंग ह्या ठिकाणी होऊ शकत होतं. बॅड लक ह्या ठिकाणी, चांगला बचाव मात्र ह्या ठिकाणी फलंदाजाचा होते. गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय. यावेळेस मारला फटका, चेंडू आणि बॅटचा संपर्क होऊ शकला नाही. परिणाम एक धाव करणे. दुसरीचा प्रयत्न करणार का? नाही, प्रयत्न मात्र केला गेला नाही. हातात चेंडू आणि दुसऱ्या षटकामध्ये बी मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये शॉट सिलेक्शन मात्र चेंडूचं, बॅट आणि चेंडूचा जो संपर्क होता तो इतका चांगला होऊ शकत नाही. परिणामी एक धाव या ठिकाणी मिळते. ह्याच दरम्यान अतिशय सुंदर वेगवान चेंडू, शॉर्ट पिच चेंडू होता. खेळपट्टीवर आपटल्यानंतर काहीसा ऑफ साइडला कव्हर क्षेत्रात मारण्याचा प्रयत्न फलंदाजाकडून होतोय, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. छेडछाड करण्याचा प्रयत्न मात्र फलंदाजाकडून केला गेला. सूरज, उंच असणारा फलंदाज सूरज, याला मात्र ह्या काहीशा चेंडूवर बांधून ठेवले ह्या गोलंदाजानं. यावेळी बॅट चिकट, हवेत चेंडू, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पण मात्र बनेल दर्शक. कुठल्याही प्रकारचा ह्या ठिकाणी जी धावगती होती क्षेत्ररक्षकाची, वन शॉटचा इशारा पंचांकडून येतोय. शॉर्ट रनचा इशारा येतो. एकच धाव या ठिकाणी मिळेल. सात धावा. हो, जोरदार पंचांकडे अपील केलं जातंय. पंचांनी दाद मान्य केली आणि धक्का क्रमांक पहिला सूरजला मात्र माघारी परतावा लागेल. जो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, प्रकाश काकड, एक स्फोटक फलंदाज म्हणून संपूर्ण नाशिक जिल्हा असेल, जिल्हा ग्रामीण असेल, सिन्नर असेल, संपूर्ण तालुक्यामध्ये प्रकाश काकड याने आपल्या फलंदाजीतून बऱ्याच तालुक्या स्तरीय स्पर्धेमध्ये प्रभावित केलाय. आणि आज मात्र त्याच्यावर एक जबाबदारीचं क्रिकेट असेल. निलेश वैयक्तिक दुसरं षटक असेल संघाच्या वतीने, तिसरं षटक घेऊन टाकतोय निलेश. 7 धावा आणि 1 विकेट्स. षटक क्रमांक 3 निलेश.
निलेश बागुल पंचांच्या उजव्या बाजूने मारा करण्यासाठी सज्ज होतोय. जगदीश 3 नंबर जर्सी घातलेला जगदीश मात्र तळ ठोकून मात्र संघाची धावसंख्या मात्र अजून समाधानकारक स्थितीत नाहीये. याचबरोबर आमचा आवाज त्यांच्यापर्यंत जातोय आणि चेंडू आमच्या दिशेने लेग साइडच्या दिशेने चौकार येतोय. धावसंख्या वाढते 4 ने आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 11. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे. निलेशच्या पहिल्या चेंडूवर आक्रमण केलं जातं जगदीश याच्याकडून. 2 षटकांमध्ये जगदीशला बांधून ठेवलं होतं मात्र जगदीशनं ह्या चेंडूवर निलेश याला एक पनिशमेंट दिली 4 धावांच्या स्वरूपामध्ये. डावखुरी आताचा गोलंदाज निलेश कशा प्रकारची रणनीती असणार या दरम्यान. सुंदर फटका ऑफ साइडच्या दिशेने 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये क्षेत्र काही सकाळच्या क्षेत्राचे कुठलंही बॅकअप नसताना मात्र या ठिकाणी थ्रो केला जातोय. अर्थात कुठल्याही धाव घेण्याची संधी नव्हती. दूरवर 30 यार्ड सर्कलच्या मागे जो क्षेत्र कव्हर केलंय एक धाव मात्र या ठिकाणी निश्चित होते. धावसंख्या जाऊन पोचते 12 धावा. आता फलंदाजच्या मार्सवर 2 दिग्गज गोलंदाज आणि फलंदाज कोण कोणावर हवी होत आहेत ते पाहण्यासारखं असेल. एका बाजूला बघितलं गेलं तर निलेश बागुल आणि दुसऱ्या बाजूला बघितलं गेलं तर प्रकाश काकड. याच दरम्यान मिड ऑफच्या रिजन मध्ये टॅप केलेला चेंडू प्रकाश काकडाच्या बॅट्समधून एक धाव येते आणि आपलं खातं खोलतोय. धावसंख्या जाऊन पोचते 13 धावा. ओहो सुंदर फटका. अतिशय पायाच्या शेवटच्या क्षणी मात्र आपल्या पायातून खोदलेला फटका आणि त्या खोदलेल्या फटकावर मात्र 2 धावा ह्या ठिकाणी घेतोय. सुंदर जगदीशच्या बॅट्समधून आणखी एक देखणा फटका पाहायला मिळाला. 2 धावा या फटक्यावर मिळत आहेत. 2 धावांनी संघ जाऊन पोहोचेल 15 धावा. या 6व्या पर्वामध्ये अनेक खेळाडू मात्र ह्या ठिकाणी आपण बघितलं नवनिर्वाचित खेळाडू. या दरम्यान एक चांगला फटका मारला जातोय जगदीशच्या बॅट्समधून. एका धावावर समाधान मानावे लागेल. 3ऱ्या षटकामध्ये आतापर्यंत धावसंख्यांचं समीकरण असेल 1 बाद आणि 16 धावा हे समीकरण. याच दरम्यान षटक क्रमांक 30 संपतय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली असेल 16 धावा. ही पहा ओव्हर संपली. प्रायोजक स्वामिनी मल्टी स्पेशालिटी डेंटल केअर माननीय डॉक्टर शुभम सुदाम चौहान के. इस आखिरी मुकाबले में सुपर जायंट्स के गेंदबाजों ने क्या कमाल की गेंदबाजी की है. जो गेंदबाजी का सिकंजा है ना पूरी तरह कसता हुआ नजर आ रहा है. गेंदबाजी के मोर्चे पर गेंदबाज का नाम है महेश. हाईवे एंड की ओर से गेंदबाजी के लिए तैयार और बल्लेबाजी के मोर्चे पर है सिन्नर सिटी एंड की ओर से जगदीश. 9 स्ट्राइक एंड पर है प्रकाश. जगदीश क्या गुल खिलाते हैं गेंदबाज महेश के सामने. फिलहाल वक्त ही बताएगा. एसटीपीएल प्रतियोगिता 2023 का आज के पहले दिन का आखिरी मुकाबला. महेश दौड़ना शुरू किया, अंपायर को क्रॉस किया, इस गेंद को खेल दिया मिड ऑन की क्षेत्र में. 1 रन तेजी से पूरा किया, दूसरा रन लेने की संभावना और दूसरा रन पूरा करते हुए बल्लेबाजों ने हीर नौ की दौड़ दौड़ते दूसरा रन पूरा किया और टीम की रन संख्या जा पहुंची 18 रनों पर.
जगदीश स्ट्राइक एंड पर जगदीश है, 9 स्ट्राइक एंड पर है प्रकाश। तो पहली गेंद पर 2 रन। अब महेश इनकी दूसरी गेंद पर क्या प्लान रहेगा बल्लेबाज जगदीश का, ये तो फिलहाल वक्त बताएगा। महेश इस गेंद को खेल दिया मिड ऑफ की क्षेत्र में। जब गेंद को फील्ड किया जाता है तब तक मौका था 2 रन लेने का। टीम की रन संख्या बढ़ती हुई 20 रनों पर। महेश फिर एक बार गेंदबाजी के लिए तैयार। रिवर्सिव अटेम्प्ट ट्राई किया गया और गेंद को लपक लिया। बहुत अच्छा कैच पकड़ा इस फील्डर ने। गौरव वरुण से इन्होंने कैच को पकड़ा। जगदीश ने रिवर्स अटेम्प्ट ट्राई किया, हालात से सफल नहीं हुए। बाउंड्री लाइन पर कैच को पकड़ा। नए बल्लेबाज मैदान पर संतोष गड़ाक। मोहो किंग्स की पारी थोड़ी लड़खड़ाती होती नजर आ रही है। पारी को संभालने के लिए बल्लेबाज संतोष मैदान पर आ चुके हैं। चौथा ओवर जारी महेश के रूप में। बहुत अच्छी गेंद लॉन्ग ऑन की क्षेत्र में इस गेंद को खेला। मौका था 1 रन लेने का। दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया। टीम की रन संख्या जा पहुंची 21 रनों पर। प्रकाश काकड़ पहली मर्तबा गेंदबाजी का सामना करेंगे। ओहो, क्या ललचाई भरी गेंदबाजी को प्रहार करना चाहते थे प्रकाश। गेंद हालात से टिप्पा पड़कर थोड़ी सी इनस्विंग होती हुई सीधी कीपर की दास्तानों में प्रकाश ने इस गेंद को प्रहार करने की कोशिश की। बहुत अच्छी गेंद थी। इस गेंद को सामने खेल दिया लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ की क्षेत्र में। 1 रन लेने का मौका, 1 रन पूरा किया। टीम की रन संख्या जहां पहुंची 22 रनों पर। 4 ओवर बाद ची गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहतो। छत्रपती सुपर जायंट संघाने आतापर्यंत 24 चेंडूंचा खेळ खर्च केला आणि 24 चेंडूमध्ये मोहो किंग्स संघाच्या धावा होत आहेत 22 धावा। गौरव वरुण से गोलंदाजीच्या मार्क्सवर आपण पाहतोय। फलंदाजीच्या मार्क्सवर प्रकाश काकड। ह्या दरम्यान काहीसा खोलवर टप्प्याचा चेंडू प्रकाश काकडे याने ह्या चेंडू लॉंग ऑनच्या रिजन मध्ये खेळलं। 1 धाव या ठिकाणी पूर्ण होते। धाव संख्या जाऊन पोहोचते 23 धावा। सिन्नर टेनिस प्रीमियर लीग स्पर्धेचं अतिशय संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये या संपूर्ण स्पर्धेची एक माडाची स्पर्धा म्हणून ओळखले जाते। कारण पहिली माडाची स्पर्धा 6 वर्षापूर्वी ज्या प्रकारे सुरुवात झाली सिन्नर टेनिस प्रीमियर लीगची, अतिशय खेळीमेळीचं वातावरणाच्या ह्या स्पर्धा आपण नेहमी पाहतोय दरवर्षी। या दरम्यान आक्रमण करण्याचा प्रयत्न, चेंडूचा खाली क्षेत्ररक्षक काळ आला होता मात्र ती वेळ आली नाही। फलंदाज या ठिकाणी वाचला जातोय, झेल सुटला जातोय। परिणामी 2 धावाही काढल्या जात आहेत आणि 2 धावण्याची संघाची धाव संख्या जवळ पोहोचते 25 धावा।
यावेळेस मात्र प्रकाश काकडला काहीसा आक्रमक पवित्रा धारण करावे लागेल. संतोष गडाखलाही डावाची सूत्र आपल्या हाती घ्यावे लागेल. सामनाला जर डावाला आकार द्यायचा असेल तर एक फाईट स्कोर द्यायचा असेल तर मात्र आपलं बॅट्स मधून काहीतरी बदल करावे लागेल. संतोष गडाख्यांचा आवाज आमचा आवाज त्यांच्या कानापर्यंत जातोय आणि लॉंगॉनच्या रिजन मध्ये एक मोठा फटका पाहायला मिळतो 4 धाबांचा. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन शिन्नर. धावसंख्या जाऊन पोचते 29 धावा. रिव्हर्स अटेम्प्ट ट्राय केला गेलाय. 2 चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक. मात्र यावेळेस चेंडूला पॉइंट रिजनच्या सर्कल 30 सर्कलच्या काहीसा बाहेर चेंडूला थांबवलं गेलं. स्टॉप केलं गेलं. वेळ होती दोन्ही फलंदाजांकडे 1 धाव करण्याची. ती मात्र संधी त्यांनी गमावली नाही आणि आपला संघाचा डावाचा वेग मात्र हळूहळू वाढवताना आपण ह्या 2 फलंदाजांना पाहतोय. करावा लागेल हल्ला. सामने गोलंदाजांच्या वर या दरम्यान लेग साइडला काहीस स्टेप आउट शपल होऊन मारण्याचा प्रयत्न केला जाणार आणि मात्र ह्या प्रयत्नामध्ये तुमची चेंडूवर नजर नाही शेवटपर्यंत. जर चेंडूवर या ठिकाणी तुमची नजर असली तर मात्र ह्या चेंडू आणि बॅटचा तुम्हाला संपर्क होऊ शकत होता. पण मात्र कुठेतरी घाई करताना आपण ह्या ठिकाणी पाहतो निश्चित प्रकाशला. या दरम्यान संपर्क परिणामी इतका चांगला नाही पण चेंडू जाईल सीमारेषा पार. 6 धावा. फटका असा धुवाधार. शिवाजीनगर सिन्नर प्रोप्रायटर माननीय रामेश्वर भाऊ झगडे यांचा दणदणीत षटकार. याच्या बॅट्स मधून एक फटका पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर फटका. चांगला फटका आणि धावसंख्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर 30 चेंडूंच्या मोबदल्यात धावसंख्येचं समीकरण असेल 30 चेंडू 36 धावा सामन्याचं समीकरण. अजून 3 षटकांचा खेळ बाकी. इस सिन्नर एसटीपीएल प्रतियोगिता का इस श्रृंखला का पहला इनाम है 1 लाख रुपए की धनराशि का इनाम इस प्रतियोगिता में दिया गया है और जो भी इस फाइनल के विनर हो गए इस प्रतियोगिता के विनर हो गए 1 लाख का इनाम प्लस चमचमाती चैंपियन ट्रॉफी और इतिहास के पन्नों पर एक सुनहरे अक्षर में नाम लिखा जाएगा. 2023 में वो नाम दर्ज होगा. स्कोर 36 धाबा. 5 षटकांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 36. 2 गड्यांच्या मोबदल्यात षटक क्रमांक 6 घेऊन येतो आपण परत एकदा महेश. या दरम्यान बॅटची एज घेतलेला चेंडू संतोष गडाख्यांचा. थर्डमॅन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण होतं. 1 धाव पूर्ण होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 37 धावा धावफलकावर. या दरम्यान मोठा फटका. चेंडूच्या मागे 2 क्षेत्ररक्षक पण मात्र चेंडू आणि क्षेत्ररक्षक यांच्यामध्ये थोडा डिफरन्स होतोय आणि त्या डिफरन्सचा ह्यावेळी 2 धावांचा फायदा होतोय. 2 धावांची धावसंख्या जाऊन पोहोचते 39 धावा. उद्यापासून उद्या सर्व क्रीडा रसिकांना सूचना असेल. उद्या त्या कॉलेजच्या गेट्स बंद असतील तर उद्या सर्व क्रीडा रसिकांना सर्व विनंती असेल जे आपल्या बाईक्स आहेत आपण ज्या गेट्सने येतोय त्या गेटनं न येता उद्यापासून आपण या आडव्या फाट्याच्या गेटनं सर्वांनी मैदानाच्या दिशेने यायचे. सर्वांसाठी सूचना असेल आमच्या क्रीडा रसिकांसाठी. या दरम्यान 1 धाव पूर्ण केली जाते.
एक धावेची धावसंख्या जाऊन पोहोचते 40 धावा धावपलकावर. संतोष गडाख बल्लेबाजी के मोर्चे पर है. महेश कौन किसी पे हावी होता है. ओहो क्या कमाल की गेंदबाजी. ललचाई भरी गेंदबाजी. हालात से बल्लेबाज ने स्टेप आउट करने का प्रयास किया लेकिन गेंद टिप्पा पड़कर थोड़ी स्विंग होती हुई सीधी कीपर की दास्ताना में जाती हुई. नॉट आउट. थर्ड अंपायर का यह निर्णय है नॉट आउट का. रन संख्या जा पहुंची 40 रन और 2 विकेट. महेश डावरे इनका छठा और जहरी मैदान पर आज पहले दिन का आखिरी मुकाबला. एक के जल माफ कीजिए 41 रन. या दरम्यान बॅटची कड हवेत. चेंडू प्रकाश काकडला चालतं केले फलंदाज महेश डावरे यानं. कारण बॅटची एज घेतलेला चेंडू हवेत जातोय आणि फलंदाज बाद होतोय. प्रकाश माघारी परतावा लागेल प्रकाश याला. आणखी एक धक्का, तिसरा धक्का या ठिकाणी बसतोय. छत्रपती सुपर जायंट संघाचा 12th मॅन विनंती असेल कृपया आपण या ठिकाणी यावं. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. नवीन फलंदाज आपण मैदानावर पाहतोय. यानंतर प्रकाश काकड बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानावर येतोय. या दरम्यान बिग हिट केला जातोय. मिडॉनच्या रिझन मध्ये चेंडू वन बाउंस चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. 6 षटकांमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 45 धावा. संदीप देशमुख सर ह्या ठिकाणी फलंदाजीच्या मार्सवर आपण त्यांनाही पाहतोय. आणि संदीप देशमुख सरांच्या बॅट्स मधून एक चौकार पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या मार्सवर आपण पाहतोय षटक क्रमांक 7 टाकतोय सौरभ भगत आणि संतोष गडाख. ह्या दोघांमधील सामना आपल्याला पाहायचा आहे. कोण हवी होत आहे, संतोष होतोय की सौरभ होतोय. ह्या ठिकाणी मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये एक चांगला देखणा फटका संतोषच्या बॅट्समधून पाहायला मिळतोय. 2 धावांसाठी हा फटका असेल. तिसरी धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न नाही. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय आणि संघाची धाव संख्या ह्या फटक्यानं जाऊन पोहोचते 7व्या षटकामध्ये 47 धावा धावपलकावर.
सौरभ याच दरम्यान स्लोवर गती परिवर्तन चेंज ऑफ पेस माघारी परता राहावं लागेल. क्लीन बोल्ड संतोष गडाख पॅव्हलियन. संतोष गडाख बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय गोविंद भागवत. सौरभ याला सफलता मिळते. संतोषला बाद केल्यानंतर मात्र गोविंद दुसरा चेंडू निर्धाव जातोय. धष्टपुष्ट एसटीचा फलंदाज गोविंद मात्र 7व्या षटकामध्ये आपल्या फलंदाजीतून गेअर्स बदलावे लागतील तुम्हाला. संघाची जी धावसंख्या आहे जी समाधानकारक स्थितीत व्हायला हवी ती अजून मात्र या ठिकाणी दिसत नाहीये. या दरम्यान काहीसा उसळी घेणारा चेंडू आपण या ठिकाणी बघतोय आणि पंचांनी मात्र वन बाउन्स करार दिलं गेलं. त्या चेंडूला सूचना दिली गेली गोलंदाजाला की यानंतरचा तुमचा जर चेंडू एखादा उसळी घेणारा असेल तर मात्र त्या चेंडूला तुम्हाला पेनल्टीच्या स्वरूपामध्ये मुकावं लागेल. या दरम्यान गोविंदच्या बॅट्स मधून एक फटका पाहायला मिळतो. लॉंगांच्या रिजन मध्ये एक धावा ठिकाणी मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचली असेल या फटक्यानं 48 धावा. 7वं षटक या ठिकाणी चालू. सौरभ आता मात्र संदीप देशमुख सर फलंदाजीच्या मार्सवर. संदीप देशमुख सरांनी मिड विकेटच्या दिशेने फटका खेळलाय. 1 धाव पूर्ण केली आणि धाव संख्या जवळ पोहोचली असेल 49. सामन्याचं समीकरण मित्रांनो 42 चेंडूंचा खेळ झाला आणि 42 चेंडूंमध्ये आतापर्यंत धाव संख्या जाऊन पोहोचली 49 धावा. अजूनही शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी. जर वर्चस्व जर बघितलं गेलं असेल तर ह्या दोन्ही संघामध्ये छत्रपती सुपर जायंट्स आणि मोहो किंग्स या दोन्ही संघाचे जर आता जर तुलना करायची ठरल्यास तर मात्र गोलंदाजीचं जर पारड जड असेल तर मात्र छत्रपती सुपर जायंट संघाचं गोलंदाजीचं पारड आपण जड पाहतो या ठिकाणी. कारण अवघ्या 42 चेंडूत फक्त 49 धावा खर्च केल्या. आणि गोलंदाजीच्या मार्सवर आपण नवीन गोलंदाज पाहतोय सौरभ गोजरे. युवा खेळाडूंना खऱ्या अर्थानं तर या क्रिकेटमध्ये स्थान दिले जातंय. त्यांच्यासाठी एसटीपीएलचं माध्यम असे असेल पायाभरणीचं काम मात्र ह्या खेळाडूंचं एसटीपीएलच्या माध्यमातून केलं जातंय. हवेत चेंडू आहे या ठिकाणी लेग साइडच्या दिशेला फटका मारला. देशमुख सरांच्या बॅट्स मधून फटका येतोय 2-6 धावांचा आणि 51 धावा धावफलकावर लागतायत. 51. अजून 5 चेंडूंचा खेळ बाकी. संदीप देशमुख सरांकडे अजून 5 चेंडू आहे आणि 5 चेंडूवर संदीप सरांकडून अजूनही 15 ते 20 धावांची जर अपेक्षा असेल तर मोहो किंग्स संघाला. याच दरम्यान पॅरलल छकडी पॅरलल षटकार. धाव संख्या जाऊन पोहोचते 57 धावा. आणि संदीप देशमुख सरांनी मात्र ह्या चेंडूवर आक्रमण केलं गेलं कारण उरलेल्या या 4 चेंडूंचा समाचार घेताना अजूनही काहीशा धावसंख्या जी बघतोय आपण समाधानकारक स्थितीत नाहीये. संदीप सरांच्या मनामध्ये विचार असेल सौरभ मार दिया जाए छोड़ दिया जाए बोल तेरे साथ क्या सलूक किया जाए. कारण 4 चेंडूचा अजूनही खेळ बाकी. संदीप सर अजूनही मैदानामध्ये एक षटकार. या दरम्यान संदीप सरांचा आणखी एक फटका मिड ऑन रिजन मध्ये 1 बाउन्स चेंडू जातो सीमारेषा पार. चौकार चेंडू फरार.
4 धावांची धावसंख्या जाऊन पोहोचते मित्रांनो 61 धावा. 7 षटक संपली त्यावेळी धावा होत्या 49 आणि 8व्या षटकामध्ये अजून काही चेंडूंचा खेळ बाकी. धावसंख्या जाऊन पोहोचते 61 धावा. 3 चेंडूंमध्ये 11 धावा आतापर्यंत खर्च केल्या. संदीप सर चौथा चेंडू या ठिकाणी मारले जात आहे. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये खेळले जातं. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसरीचा प्रयत्न होणार का? याच बरोबर 2 धावांच्या प्रयत्नामध्ये ह्या ठिकाणी विकेट गोविंद याची, पण मात्र संदीप सर स्ट्राईकवर घेतात. 1 धाव या ठिकाणी मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते 62 आणि 8व्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी. संदीप देशमुख सर यांच्या काहीशा छोटीशी स्फोटक खेळीच्या जीवावर आतापर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचते 62 धावा. 2 चेंडूंचा खेळ बाकी. सौरभ गोजरे या दरम्यान 5वा चेंडू. ह्या ठिकाणी 1 धाव पूर्ण केली. त्याच प्रकारचा फटका होता आणि त्याच प्रकारचं क्षेत्ररक्षण महेश डावरेकडून मात्र यावेळेस माघारी परतावा लागेल. फलंदाज संदीप देशमुख सरांना 1 धाव या ठिकाणी मिळते. धावसंख्या 63. धावसंख्येवर आणखी गडी बाद होतोय. सिन्नर टेनिस प्रीमियर लीग मध्ये आणखी एक नाव ऐकतोय, सागर चौले. मागच्या काही हंगामामध्ये सागर चौले ह्या पर्वामध्ये खेळायला होत आहे, पण ह्या पर्वामध्ये 6व्या पर्वामध्ये सागर चौलेसाठी हा शेवटचा चेंडू असणार. धावसंख्या जाऊन पोहोचते 63 धावा. याच दरम्यान निर्धाव चेंडूची ह्या ठिकाणी सांगता होते. पहिला इनिंगचा खेळ संपतोय. 63 धावा ह्या मोह किंग्स संघाच्या होत आहेत आणि छत्रपती सुपर जायंट संघाला जिंकण्यासाठी 64 धावा बनवल्या आहेत. 64 धावा बनवाव्या लागतील. 8 षटकांचा हा सामना. छत्रपतींचे मावळे आम्ही विजय मिळवू. हॉटेल न्यू वैष्णवी असेल, त्यानंतर सुनील भाऊ उगले, हेमंत भाऊ शिंदे, त्यानंतर संगम ट्रेडिंग कंपनी, सिन्नर, वास्तुपूर्ती गॅलेक्सी, मॉडेल इंजिनियरिंग वर्क्स में आराध्या पॅकेजिंग, मातोश्री हॉस्पिटल असेल, त्यानंतर आई सप्तशृंगी वडापाव सेंटर असेल, सरस्वती क्लिनिक असेल, मोहिते बिल्डर्स असेल, ह्या सर्व सन्मान्य अतिथींनी या सिन्नर टेनिस प्रीमियर लीगला एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं. त्यांचं मनापासून ह्या मंचावर हार्दिक अभिनंदन करेल. दरवर्षी अतिशय चांगल्या स्पर्धा STBLच्या माध्यमातून आपल्याला खेळास पाहायला मिळतात. यूट्यूब लाईव्ह टेलिकास्ट थेट प्रक्षेपण आपण निश्चितच यूट्यूबच्या माध्यमातून संपूर्ण देशभर हे प्रक्षेपण बघतोय. अनेक
क्रिकेटर ह्या सिन्नर टेनिस प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपल्याबरोबर जोडले गेलेत. अनेक शुभेच्छा येत आहेत आणि आमचं सर्वप्रथम मी या आयोजन कमिटीचं हार्दिक अभिनंदन करेल. तर मित्रांनो, आयोजन करणं एवढं सोपं नसतं, कारण 1 महिना ते 2 महिना अगोदर आयोजन, खेळपट्टी, पूर्ण खेळपट्टी झाल्यानंतर मैदानाची डागडुजी, बॅनर्स, स्टेज, मंच, त्यानंतर लाईव्ह प्रक्षेपण, समालोचन, प्रमुख अतिथी, हे सर्वजण आयोजन करता करता जे आयोजन कमिटी जी करतात इतकं सोपं नाहीये. सर्वप्रथम मला त्यांचं ह्या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करेल. गत 6 वर्षापासून आयोजनामध्ये अतिशय आखीव रेखीव आयोजन आपण दरवर्षी एसटीपीएलच्या माध्यमातून, एसटीपीएलचे आयोजक असतील ते खरोखर एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन, एक चांगल्या प्रकारचं कौशल्य खेळाडू करता हे जे व्यासपीठ उपलब्ध करून दिलंय त्यांनी, खरोखर त्यांचं पुढंच एकदा त्यांना हार्दिक अशा शुभेच्छा असेल, हार्दिक अभिनंदन असेल. एसटीपीएल चैंपियन ट्रॉफी 2023 का आज के पहले दिन का आखिरी मुकाबला, दूसरे पारी का खेल का आरंभ होता हुआ. इस बीच मैदान पर 2 बल्लेबाज जा चुके हैं, महेश डावरे और किरण पाटिल. अड़तालीस गेंदें और 64 रन, 64 रन जीतने के लिए. दाएं हाथ के बल्लेबाज है महेश और 9 स्ट्राइक एंड के बल्लेबाज है सागर, किरण. और गेंदबाजी का मोर्चा संभाला है सागर चौले इन्होंने. आणि दोन्ही संघांसाठी सूचना आहे की बॅड लाईटचं अपील कुठलाही स्वीकारलं जाणार नाही. पंचांना विनंती आहे, सामना लवकर स्टार्ट करायचा आहे. सागर चौले स्टार्ट घेतोय गोलंदाजच्या मार्सवर, पंचांच्या उजव्या बाजूने. ओहो, डिफेन्सिव्ह क्रिकेट आपण पाहतोय. सन्मान दिलेला पहिल्या चेंडूवर मिडल रिजन मध्ये चेंडू मोरी खालून चोरी होते आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. 4 धाबा. गचाळ क्षेत्ररक्षणाचा नमुना या ठिकाणी फलंदाजाकडून, क्षेत्ररक्षणाकडून बघितला मिळतोय आणि महेश डावरे याला पहिल्या चेंडूवर मात्र 4 धावा आपल्या संघाचं खातं खोललं जातंय. सामना लवकर स्टार्ट करायचा आहे. गोलंदाजांना विनंती असेल, कारण कुठल्या प्रकारचं बॅड लाईट स्वीकारलं जाणार नाही. सामना 4 धावा. महेश, सागर 2. या दरम्यान काहीसा ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू होता. या तर महेश एक चांगल्या प्रकारची तंत्रशुद्ध फलंदाजीसाठी महेशला नेहमी आपण या मैदानावर गेल्या 6 वर्षांपासून महेशला बघतोय. एक चांगला ऑलराऊंडर महेश मात्र आज प्रतिनिधित्व करतोय सुपर जायंट्स छत्रपती ह्या संघाकडून. ओपनर फलंदाज महेश. या दरम्यान लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण होतं. 1 धाव मिळते, धावसंख्या जवळ पोहोचते 5 धावा. 64 धावांचा पाठलाग करताना काहीशी संत गतीने सुरुवात जर म्हणावी लागेल तर छत्रपती सुपर जायंट संघाची. आव्हान छोटस आहे, पण मात्र या आव्हानाला सामोरं जाताना त्याच प्रकारची फलंदाजी आपण छत्रपती जायंट्स या संघाच्या प्रतिनिधींकडून पाहतोय. आता फलंदाजीच्या मार्सवर किरण. ओहो, त्रिफळाची धक्का क्रमांक पहिला. सागरला मात्र विकेट मिळते. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. 64 धावांचा पाठलाग करताना मित्रांनो तुम्हाला संघर्ष करावा लागेल. एका बाजूने मात्र दोन्ही मोह किंग संघ असेल, छत्रपती सुपर जायंट संघ असेल,
चांगल्या प्रकारचं कौशल्य दोन्ही संघांकडून आपण पाहतोय. नवीन फलंदाज विशाल मुरकुटे फलंदाजच्या मार्सूर आपण पाहतोय. छत्रपती सुपर जायंट्स संघाचे एक विकेट या ठिकाणी जाते. फलंदाजीला विशाल. सुंदर चेंडू यावेळेस मात्र फ्लिक करण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू आणि बॅटचा कुठलाही मात्र संपर्क होत नाही. पहिलं षटक सुरू असताना धावसंख्या 5. एक गड्याच्या मोबदल्यात आपण ह्या ठिकाणी पाहतोय सागर चौल क्षेत्ररक्षणाची काहीशी सजावट करताना पाहतोय. इशारा करतोय कशा प्रकारची गोलंदाजीची रणनीती असणार. या दरम्यान चेंडू मिड ऑफ क्षेत्रामध्ये एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळला जातोय. एक धाव या ठिकाणी मिळते आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. षटक क्रमांक 1 संपतोय. 6 धावा 1 गडी बाद. दुसरं षटक कोण घेऊन टाकतोय. गोलंदाजीच्या मार्सवर अजूनही 42 चेंडूंचा खेळ बाकी. या महत्वपूर्ण सामन्यामध्ये शेवटच्या सामन्यामध्ये दोन्ही संघाला एक चांगला संघर्ष करण्याची गरज. जो जिता वही सिकंदर. कारण आजची पहिल्या दिवसातील जी शेवटची लढत आपण मित्रांनो बघतोय खऱ्या अर्थानं कोण जिंकणार ही लढत. कारण दोन्ही संघांकडे अष्टपैलूचा भरणा. बॅट चिकट हवेत चेंडू फलंदाज बाद. विशाल बाद होतोय. धक्का क्रमांक 2. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. छत्रपती संघाला छत्रपती जायंट सुपर किंग संघ छत्रपती सुपर संघाला सुपर जायंट संघाला मात्र संघर्ष करावा लागेल. कारण मित्रांनो महाभारतामध्ये एक अशी व्यक्तिमत्व होती. महाभारतामध्ये सत्यवतीचा 5वा मुलगा होता. नाम होतं परशुराम. परशुरामानं 23 वर्ष भीष्माबरोबर संघर्ष केला. भीष्मानं 23 वर्ष संघर्ष करून मात्र आपण पुढे जाऊया. या दरम्यान बॅट चिकट घेतलेला चेंडू फील्ड होत आहे. एक धाव या ठिकाणी पुढे मिळते आणि एका धावाची धावसंख्या जाऊन पोहोचते 7 धावा. परशुरामानं 23 वर्ष संघर्ष केला पण संघर्ष करताना अपयश आलं. हरकत नाही. तुम्हाला या 48 चेंडूला संघर्ष करायचा आहे. तुम्हाला यात पराभव झाला तरी चालेल पण महत्वपूर्ण संघर्ष व्हायला हवा मैदानाच्या आतमध्ये. ओहो बैठी शॉट या दरम्यान फ्लिक केलाय. कशा प्रकारचा फटक्याचे प्लॅन होते महेश डावरे याचे. यावेळेस मात्र जमिनीवर बॅट आपटली गेली आणि याचबरोबर एक धाव या ठिकाणी मिळते. आपण जाऊया पुन्हा एकदा धावसंख्येकडे. धावसंख्या जाऊन पोहोचते. पुन्हा एकदा रिप्लाय मध्ये बघू शकतो आपण या ठिकाणी स्लिप होता. पाय घसरला महेश डावरे यांचा पण एक धाव या ठिकाणी निश्चितच मिळते. लढता लढता पडला पट्टा तरी नाही दिला सोडणार. मैदान मात्र आम्ही गाजवणार. ओ हवेत चेंडू. कुठल्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक नाही. कुठल्याही प्रकारचा कॉल नाही आणि 3 गड्यांच्या मध्ये हा चेंडू पडतोय. एकमेकाला कॉल होणं गरजेचं होतं. तू घेतो मी घेतो तू घे ह्या प्रकारचा कॉल मात्र मैदानात व्हायला हवा. नऊ धावसंख्या 9. 2 विकेट 1 षटक आणि 4 चेंडूंचा या ठिकाणी खेळ होतोय. या दरम्यान पावर चेंडू आदळतोय.
धावबाद करण्याचा प्रयत्न केला गेलाय, पण एकदा हरणाच्या धावगतीने ही धाव पूर्ण होते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 10 धावा. अतिशय काट्याची टक्कर आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय मित्रांनो. आज दिवसभरातील सर्वच्या सर्व जे सामने झाले, अतिशय चांगली लढत पहिल्या दिवशी आपल्याला पाहायला मिळाली. फक्त विकास गोटेकर यांचा जो सामना झाला ती लढत फक्त मित्रांनो जी काट्याची लढत व्हायला हवी ती लढत मात्र काट्याची झाली नाही. या ठिकाणी स्क्वेअरच्या दिशेने चेंडू खेळला जातो, एक धाव पूर्ण केली जातो, दुसरीचा प्रयत्न केला गेलाय आणि या ठिकाणी पंचांचं आकाशाकडे वर बोट जातोय. धक्का क्रमांक 3 फलंदाज बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. 64 धावांचा पाठलाग करताना जर आपण खेळाकडे जर बारीक चतुराईने जर लक्ष दिलं असेल, प्रभू रामचंद्रांनी 14 वर्षाचा वनवास भोगला, हे ते राज्य, आणि छत्रपती सुपर जायंट संघाला 8 षटकांमध्ये जसा काही वनवास भोगावा लागतोय. कारण संघ खेळपट्टीवर मैदानावर टिकत नाहीये, खेळपट्टीवर ताबा घेण्याची गरज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय, विलास आव्हाड मैदानीसाठी येऊन येतोय. महेश डावरेच्या मदतीला आलेला खेळाडू विलास. चला, पंचांना सूचना असेल की वेळेच्या अभावी कुठल्या प्रकारची या ठिकाणी सामना थांबता कामा नये, कारण जर अंधार झाला तर दोन्ही संघांना प्रॉब्लेम येऊ शकतात. त्याकरता सामना लवकर लवकर होणं गरजेचं असेल. नो कमेंट्स, नो चर्चा, कुठल्या प्रकारची मीटिंग चर्चासत्र करायची नाहीये. ठीक आहे, या ठिकाणी आमचा थर्ड पंचांचा या ठिकाणी महत्वाचा रोल या ठिकाणी आपण पाहतोय. सर आरामशीर सेटअप होतील म्हणे, पण हरकत नाही, सामना लवकर लवकर होणं गरजेचं आहे. सागर चौले या ठिकाणी गोलंदाजच्या मार्फत सागर या ठिकाणी मिड विकेटच्या दिशेने प्रहार पाहायला मिळतोय. निश्चितच एक धाव मिळते आणि एका धावाडीशी आपण जाऊया धावसंख्येकडे. धावसंख्या जाऊन पोहोचते 3ऱ्या षटकामध्ये, धावसंख्या 12. 3 गड्यांच्या मोबाईलमध्ये 12 धावा. खरोखर मोहो किंग संघाचंही मोठं कौतुक करावं लागेल, कारण ज्या प्रकारची पायात बेडे अटकवणारी त्यांची गोलंदाजी टिट फॉर टॅट जशाच तसं प्रत्युत्तर पाहायला मिळतंय. तुम शेर तो हम सवा शेर. 3ऱ्या षटकामध्ये गोलंदाज यॉर्कर, काहीसा खोलवर टप्प्याचा चेंडू, यावेळी मात्र थांबवलं गेलं. आव्हाड आला. विलास धष्टपुष्ट एसटीचा फलंदाज विलास मात्र काय यॉर्कर चेंडू टाकतोय, सुरेख गोलंदाजी करतोय. सागर चौले एक चांगलं नाव. दरवर्षी टेनिस क्रीडा विश्वामध्ये एसटीपीएलच्या माध्यमातून आपल्याला नेहमी चमकताना दिसतोय. आजही मात्र शेवटच्या सामन्यामध्ये चमकताना निश्चित सागर याला पाहतोय. या दरम्यान एक धाव पूर्ण केली, दुसरीचा प्रयत्न होणार का? सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि एक बॅकअप सुद्धा एक चांगल्या प्रकारचं पाहायला मिळतंय. धावसंख्या जाऊन पोहोचते 14 धावा. अजूनही 50 धावांची गरज हा सामना जिंकण्याकरता. धावा मैदानावर 3ऱ्या षटकात आहे 14, पण कोणत्या संघाला महागात पडतो हा 14 मात्र सांगता येत नाही, कारण धावा होत आहेत 14. अजूनही 50 धावांची गरज. बॅट चिकट, हवेत चेंडू, फलंदाज बाद.
फलंदाज बाद होतो. धक्का क्रमांक 4. विलास सावडला मात्र महागारी परतावं लागेल. कंजूसी मेरी गेंदबाजी कहा जाएगी. बल्लेबाज को हाथ खोलने का मौका नहीं दे रहे. लड़खड़ाती होती पारी को संभालने के लिए नए बल्लेबाज मैदान पर आ चुके हैं. अभिषेक नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. अभिषेक चला लवकर लवकर स्टार्ट करायचा सामना. महेश वेळ वाचला गेला पाहिजे. वेळ वाचवा. इम्पॅक्ट खेळाडू या ठिकाणी इम्पॅक्ट प्लेयर नाव अभिषेक. अभिषेक सामना स्टार्ट करा सर. सागर चौले या ठिकाणी आपण बघतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अभिषेक. चला सामना स्टार्ट करा सर. या ठिकाणी अभिषेक साठी गोलंदाजी करतोय सागर. एक महत्वपूर्ण जबाबदारीचं षटक टाकतोय सागर. या दरम्यान चेंडू हवे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक नाही पण मात्र एक धाव या ठिकाणी मिळेल. आणि अतिशय चांगली गोलंदाजी मोहो किंग्स संघाची आपण या ठिकाणी पाहतोय. 64 धावांचा पाठलाग करताना मात्र छत्रपती सुपर जायंट संघाची दमछाक होते. संतोष गडाख आणि प्रकाश काकड यांनी जी रणनीती आखली, जे डावपेच आखले, त्या डावपेच मध्ये कामयाब होताना निश्चित त्यांना पाहतोय. एक अनुभवी क्रिकेटर संतोष गडाख, प्रकाश काकड त्यांच्या नेतृत्वाखाली सागर चौले असतील, त्यांचे प्रतिनिधी असेल आणि जी डावपेच रणनीती आखली, खरोखर अतिशय लाजवाब कामगिरीचं प्रदर्शन आपण त्यांच्या सर्व सहकाऱ्यांकडून पाहतोय. याच दरम्यान ऑफस्टंपच्या काही बाहेर असलेला चेंडू मिस्टर एक्स्ट्राज वाईड धावा. याचबरोबर धावसंख्या जाऊन पोचते 16 धावा. ओहो, अतिशय सुंदर फटका महेशच्या बॅट्स मधून पाहायला मिळतोय. एक धाव मिळते. दुसरीचा प्रयत्न होणार का? प्रयत्न केला गेला, यश येते. 2 धावा. धावसंख्या जाऊन पोचते 18 धावा. 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 3 संपतोय. 3 षटकांमध्ये 18 चेंडू 18 धावा. आता सामन्याचं समीकरण असेल 30 चेंडू आणि 30 चेंडू मध्ये धावा बनवायच्या 46 धावा. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होणे ही पहा ओहोर संपली. सरस्वती होमिओ केअर क्लिनिक सिन्नर माननीय डॉक्टर वैष्णवी सतीश नेहे यांकडून ओहोर संपली. शाहरुख गोलंदाजीच्या मार्सवर शाहरुख आपण नवीन गोलंदाज पाहतोय. फलंदाजीच्या मार्सवर अभिषेक. चला वेळ वाचवायचा आहे. कुठल्या प्रकारची कमेंट चर्चा न होता वेळ वाचून आपण सामना कसा फिनिश कराल याकडे सर्वांनी मात्र केंद्रित केलं पाहिजे लक्ष आपल्या मैदानावर. पंचांच्या उजव्या बाजूने षटक टाकण्यासाठी शाहरुख सज्ज होतोय. सुरेख गोलंदाजी. शाहरुख 5 नंबर जर्सी घातलेला शाहरुख. यामुळे उंच पुरा अभिषेक. जर चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला तर बहुधा त्या बिल्डिंगवर चेंडू जाईल अशा प्रकारची ध्येयष्टीचा फलंदाज. पण मात्र शाहरुख याने त्या पहिल्या चेंडूला बांधून ठेवले. आणि बिल्डिंगवर नाही पण बिल्डिंगच्या बाजूने चेंडू जातोय. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू खेळला जातोय. षटकार. फटका असा धुआधार. हा गेला षटकार. सोनी HP गॅस एजन्सी शिवाजीनगर सिन्नर प्रोप्रायटर माननीय रामेश्वर भाऊ झगडे यांचा दणदणीत षटकार.
धावसंख्या जवळ पोहोचते 24 धावा. अभिजित यानं केलेलं आक्रमण 1 तेरी 1 मेरी. ह्या दरम्यान अभिषेक याने शाहरुखवर प्रहार केला जातोय. ओहो, बॅक टू बॅक दुसरा फटका. हा गेला उत्तुंग षटकार सन्माननीय राहुल शेठ भावसार घुंगरू इलेक्ट्रॉनिक यांचा खतरनाक षटकार. धष्टपुष्ट एसटीचा बाहुबली फलंदाज बॅक टू बॅक दुसरा फटका आपण त्याच्याकडून षटकार पाहतोय. पहिला फटका मिडॉनच्या रीजन मध्ये तर दुसरा फटका लॉंगॉनच्या रीजन मध्ये खेळला जातोय. आता धावांचं समीकरण बदलतंय. चौथ्या षटकामध्ये धाव संख्या जाऊन पोहोचते 30 धावा. शाहरुख याच्यावर आक्रमण. या दरम्यान आणखी एक मिडॉनच्या रीजन मध्ये चेंडू खेळताना आपण याला पाहतोय अभिजित याला आणि धाव संख्या जाऊन पोहोचते 31 धावा. आता महेश डावरे याच्या साथीला एक चांगल्या प्रकारची साथ देताना आपण जो खेळाडू पाहतोय अभिजित. आणि अभिजित याने संपूर्ण दोन्ही मात्र महेशने आपल्या डावाची सूत्र हाती घेतोय. कुठले मोठे धोका मात्र महेश पत्करत नाहीये. धावसंख्या 30. महेश पुढे एकदा फलंदाजीच्या मार्सवर आपण पाहतोय. याच दरम्यान एक पायावर चेंडू आदळलेला आपण निश्चितच पाहतो. कुठल्या प्रकारची रणनीती असन या अगोदर महेश यानं या प्रकारचा फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण मित्रांनो प्रत्येक वार रविवारच येईल असं नाही, तर तुम्हाला बदल करावा लागेल. तुमच्या बॅटचं कौशल्य मात्र तुम्हाला दाखवावं लागेल. शाहरुख या दरम्यान मिडॉपच्या रीजन मध्ये डावरेचा फटका आपण पाहतोय. एक धाव मिळते आणि दुसरीचा प्रयत्न अतिशय आरामात महेश डावरे 2 धावा पूर्ण करतोय. षटक क्रमांक 4 संपतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचते 30 धावा. अजूनही 4 षटकांमध्ये 31 धावांची गरज. सामन्याचं समीकरण 24 चेंडूंमध्ये आता बनवायच्या अवघ्या 31 धावा. कारण संपूर्ण आयुष्यामध्ये आपल्याला परमेश्वराने 2 हात दिले, 2 डोळे दिले, 2 कान दिले. पण संपूर्ण जीवनामध्ये मित्रांनो आपल्याला कुठलं तरी हा कला कौशल्य आपल्या अंगी पाहिजे. कारण अर्थात संपूर्ण या आयुष्यामध्ये जर आपल्याला झगडायचं असेल, झुंजायचं असेल, आपली कारकिर्दी वाढवायची असेल तर मात्र तुम्हाला संघर्ष करणे तितकंच महत्वाचं आहे. कारण आपला हा देह आहे, आपला हा देह झिजला गेला पाहिजे. महाराज सांगतात, माऊली सांगतात, नाशवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. म्हणून आपला हा देह आहे मित्रांनो कुठेतरी झिजला गेला पाहिजे. आपल्या कौशल्यातून जे आपल्या अंगची कला आहे मात्र ती कला आपण ह्या मैदानावर सादर केली पाहिजे. या दरम्यान अभिजितच्या बॅट्स मधून ऑफसाईडला फटका. जयेश याच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला गेलाय. 23 चेंडू आणि 23 चेंडू मध्ये 31 धावांची गरज. बाहुबली फलंदाज अभिजित मात्र खेळपट्टीवर आहे. जोपर्यंत खेळपट्टीचा ताबा सोडत नाहीत सामन्याचं चित्र कोणत्याही षटकामध्ये पलटी करण्याची ताकद मात्र त्याच्याकडे दिसून येते. याच दरम्यान फटका पाहायला याच दरम्यान चेंडू मोरी खालून फरार. 4 धावा. गच्चा क्षेत्ररक्षण अतिशय संतोष गडाख यांच्या संघाला पहिल्या 3 षटकांमध्ये हवी होता. पण जोपर्यंत खेळपट्टीवर अभिजित सारखा फलंदाज खेळपट्टीचा ताबा सोडत नाहीत, अभिषेक खेळपट्टीचा मात्र ताबा सोडत नाहीत, हा सामना छत्रपती संघासाठी थोडा धोकादायक असू शकतो. आपला मोह संघासाठी थोडा धोकादायक असू शकतो. कारण छत्रपतीचा हा फलंदाज बाहुबली फलंदाज याने आतापर्यंत प्रभावित केलाय सर्व क्रीडा रसिकांना. आपल्या संघाला ज्या कर्णधाराने विश्वास टाकला त्या विश्वासाचं मात्र त्याने सोनं करून दाखवलंय. जय याच्यावर केलेला हमला आपण पाहतोय.
याच दरम्यान वेगवान गोलंदाजी आपण ह्यावेळेस जे याच्याकडून बघितली गेली. यावेळेस मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क परिणाम होऊ शकला नाही. स्थिरावलेली धावसंख्या 37 धावा आणि सामन्याचं चित्र असं असेल अजूनही 21 चेंडू आणि 21 चेंडू मध्ये धावा पडवायच्या 27 धावा सामन्याचं समीकरण. अभिषेक याच्या बॅट्स मधून केलेला प्रार चेंडू फरार लॉंग आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडू जातोय 6 धावा. छत्रपतींचा छावा मिळाल्या ह्या चेंडूवर 6 धावा. धावसंख्या या साणं जर जाऊन पोचली असेल तर धावसंख्येचं समीकरण 43 धावा 4 षटक आणि 4 चेंडू. ओ चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. अभिषेक हा गेला उत्तुंग षटकार. सन्माननीय राहुल शेठ भावसार घुंगरू इलेक्ट्रॉनिक यांचा खतरनाक षटकार. अभिषेक याने संपूर्ण सामन्याचं चित्र बदललंय. अष्टपैलू व्यक्तिमत्व या संपूर्ण सामन्यामध्ये शेवटच्या सामन्यामध्ये प्रभावित करणारी फलंदाजी जर असेल तर अभिषेक याची. ओ बिग हिट बॅक टू बॅक. तिसरा फटका असा धुवाधार सोडला जातोय काय. आणि धावसंख्येकडे जाऊया आपण मित्रांनो. धावसंख्या जाऊन पोचते 55 धावा. 5व्या षटकामध्ये 55. समीकरण 3 षटकांचा खेळ बाकी. मित्रांनो सामन्याचं चित्र आता 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये अवघ्या 9 धावांची गरज. गोलंदाजीच्या मार्सवर आपण संदीप देशमुख सरांना पाहतोय. संदीप देशमुख सरांनी मात्र गोलंदाजीच्या मार्सवर आपण त्यांना पाहतोय. अभिषेक याची अतिशय झुंजार खेळी. आपण जाऊया अभिषेकच्या खेळीकडे. अभिषेक यानं स्फोटक फलंदाजीच्या जीवावर आतापर्यंत त्याची जर खेळी बघितली असेल 11 चेंडू आणि 11 चेंडू मध्ये तब्बल 36 धावा अभिषेक याच्या. त्यामध्ये 4 षटकारांची आतिषबाजी अभिषेक याची. 18 चेंडू 9 धावा. महेश डावरे पुढे एकदा खेळपट्टीवर आपण पाहतोय ताबा घेतोय. ज्या प्रकारची साथ मात्र अभिषेक याच्याकडून लाभली गेली. एक चांगली कामगिरी छत्रपती सुपर जायंट संघाकडून. याच दरम्यान 1 धाव या ठिकाणी मिळते आणि धावसंख्या जाऊन पोचते 56 धावा. आता 8 धावांची गरज. आता एकीकडे जर बघितलं गेलं तर संदीप देशमुख अनुभवी खेळाडू आणि अभिषेक यामध्ये जर तुलना जर बघितली गेली तर मात्र कोण कोणावर हावी होत आहे. यावेळी मात्र संदीप देशमुख सरांचं पारड जड होत आहे की फलंदाज अभिषेकचं पारड जड होत आहे. उरलेल्या 5 चेंडू मध्ये हा समाचार मात्र आपल्याला पाहायला मिळेल. ह्या ठिकाणी मात्र काहीस हवी होताना आपण निश्चितच देशमुख सरांना पाहतोय. कारण ज्या प्रकारचा फटका या अगोदर अभिषेक याच्याकडून पाहायला मिळाला तर मात्र या फटक्यावर निश्चितच एक चांगली रणनीती म्हणावी लागेल. ज्या प्रकारचा चान्स देण्याचा फलंदाजाचा जो प्रयत्न असतो फलंदाजाला तो चान्स मात्र संदीप देशमुख सरांनी दिला नाही. याच दरम्यान हवेत चेंडू महेश बाद. फलंदाज महेशला मात्र माघारी परतावं लागेल. चांगली खेळी केली महेश याने आपल्या संघासाठी.
हे सर्व STPLच्या माध्यमातून ज्यांनी या खेळपट्टीवर बॉल स्पॉन्सर म्हणून ज्यांनी या STPLला मदत केली असे सन्माननीय सुनील भाऊ उगले उर्फ सावकार या ठिकाणी दाखल झालेत. त्यांचं मनापासून अभिनंदन सर असेल. सर आपण कृपया व्यासपीठावर स्थान पण व्हावं. संदीप सरांना एक विकेट मिळते. या दरम्यान सुरेख चेंडू. संदीप सर मात्र वापसी केली जाते. मला वाटतं संदीप सरांनी या अगोदर काही षटक टाकण्याची गरज होती, कारण आपल्याला संघाला जर तारण्याची गरज होती तर ती योग्य वेळा दुसऱ्या तिसऱ्या षटकामध्ये संदीप सरांना येण्याची गरज होती, कारण संदीप सरांनी आतापर्यंत काहीसा गोलंदाजाच्या फलंदाजाच्या मुसक्या मात्र काही का प्रमाणात होईना आवडलाय. नवीन फलंदाज डावखुरे आताचा या दरम्यान अतिशय चांगली गोलंदाजी संदीप देशमुख सरांकडून पाहतो. काहीशी अडकाव करणारी, काही का छोट्याशा प्रमाणात का होईना, पण या ठिकाणी फलंदाजाला धावांवर अंकुश लावलेला असेल तर संदीप सर यांनी. छत्रपती सुपर जायंट्स संघ जो महेश डावरे आणि अभिषेक यांनी जो सावरलाय एकदम अप्रतिम. लेग स्टंपच्या बाहेर पंचांचे दोन्ही हात बाजूला जात आहेत आणि वाईड एक खराब चेंडू म्हणावा लागेल गोलंदाजाचा आणि एक धाव या ठिकाणी पूर्ण होते. एका धावेची धावसंख्या जाऊन पोहोचते 58 आणि याच दरम्यान षटक या ठिकाणी संपतंय. आणि मित्रांनो 12 चेंडूचा खेळ बाकी आणि 12 चेंडूंमध्ये अवघ्या 6 धावांची गरज. बाहुबली फलंदाज अभिषेक खेळपट्टीवर तयार. 6 धावांची गरज. 12 चेंडू 6 धावा. षटकार मारून सामना संपवणार का? तर बघूया. या ठिकाणी सर्व प्रेक्षकांच्या नजरा अभिषेकाच्यावर लागले. अभिषेकच्या बॅट्स मधून षटकार येणार का? सामना संपणार का? या ठिकाणी पहिल्या 2-3 षटकामध्ये जर बघितलं गेलं तर सुपर मोह किंग संघ हा वरचढ वाटत होता, पण तिसऱ्या चौथ्या षटकामध्ये सामन्याचं सर्व चित्र अभिषेकाने बदलून टाकले. 12 चेंडू 6 धावा. अभिषेक खेळपट्टीवर तयार. काहीसा यॉर्कर खोलवर टप्प्याचा चेंडू आणि ह्या चेंडूवर मात्र नो बॉलचा इशारा आहे पंचांचा. मेन पंचांचा नो बॉलचा इशारा आहे. तो फ्री हिटचा इशारा असेल. आता 5 धावांची गरज असेल. 12 चेंडू आणि 5 धावा. फ्री हिटवर कशा प्रकारे संधी घेतोय अभिषेक? पुढे एकदा संधी असेल अभिषेकाला हिट करण्याचा प्रयत्न असेल. त्या प्रयत्नांना यश येते की नाही ते पाहण्यासारखं असेल. सिन्नर टेनिस प्रीमियर लीगचा आजचा शेवटचा दिवस, आपला पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील शेवटचा सामना आपण पाहतोय. चेंडू या ठिकाणी लेग साइडला स्क्वेअर क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता अभिषेकाचा. अजूनही 5 धावांची गरज असताना आता जोपर्यंत अभिषेक खेळपट्टीवर त्या छत्रपती जायंट संघ एक आनंदाचं वातावरण आपण त्यांच्या माहोलमध्ये पाहतोय. आणि या दरम्यान मोठा फटका, बिग हिट. चेंडू षटकार मारून संपवतोय आणि छत्रपती सुपर जायंट संघ आज परत पुढे एकदा शेवटच्या सामन्यामध्ये विन होतोय. अभिनंदन असेल छत्रपती सुपर जायंट संघाचं. सुपर मोह किंग संघाला या सामन्यामध्ये तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यामध्ये टक्कर जी आपल्याला बघायला मिळाली, अतिशय काटाची टक्कर होणार असं वाटलं होतं. पण ज्या प्रकारे अभिषेक याने फलंदाजीवर आल्या जे प्रहार करण्याचा अभिषेक याने जो प्रयत्न केला त्या प्रयत्नांना यश आलं आणि अभिषेकच्या स्फोटक फलंदाजीच्या जीवावर छत्रपती सुपर जायंट संघानं हा विजय मिळवला. त्यानंतर आपण जाऊया मॅन ऑफ द मॅच. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें
और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए।